नमस्कार मंडळी, मिसेस केओमध्ये आपलं स्वागत आहे. खाताय ना, खायलाच पाहिजे. पावसाळ्यात ताजे मासे कमी म्हणून खातो सुकट आम्ही. आज तुमच्यासमोर घेऊन येत आहोत सुकी करंदी बटाटा रेसिपी. करंदीला आम्ही कोळी भाषेत आंबार म्हणतो. चला तर करंदी साफ करून घेऊया. याचं डोकं आणि शेपटी फक्त आपल्याला तोडायची असते. अशाच प्रकारे आपण बाकीची करंदी साफ करून घेऊया. रेसिपीचे इन्ग्रेडियंट आहेत: साफ केलेली सुकी करंदी, कापलेला बटाटा, चिरलेला कांदा, केओची आलं लसणाची पेस्ट, चिरलेली मिरची, कापलेली कोथिंबीर, केओची हळद पावडर, केओचा काश्मीरी पावडर, केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला, तेल आणि चवीपुरता मीठ. याचे जाड कवच नरम आणि स्वच्छ करण्यासाठी याला 5 ते 6 मिनिटं गरम पाण्यात भिजत घालूया. रेसिपीला सुरुवात करूया. तवा गरम झालेला आहे. यात आता तेल घालून घेऊया. तेल गरम झालेला आहे. यात आता चिरलेला कांदा घालून घेऊया. यात आपण मीठ घालून घेऊया जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल. कांदा शिजत आलेला आहे. यात आता आपण केओची आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालून घेऊया. यात आता आपण चिरलेल्या हिरव्या मिरच्याही घालून घेऊया. केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला 2 चमचे घालूया. 1 चमचा केओची काश्मीरी पावडर घालते. अर्धा चमचा केओची हळद पावडर घालूया. मसाले व्यवस्थित शिजत आले आहेत. यात आता आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. यात आता आपण धुवून साफ केलेली करंदी घालूया. याला आता झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून घेऊया. झाकण काढून बघून घेऊया. यात आता आपण कापलेली बटाटी घालून घेऊया. झाकण देऊन थोडं अजून शिजवून घेऊया. आपली सुकी करंदी बटाटा तयार झालेला आहे. याला कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेऊया. तर ही होती सुकी करंदी बटाटाची रेसिपी. आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा. तुम्हाला नवीन नवीन रेसिपी व चांगला अनुभव देण्यासाठी प्लीज तुमची मते, प्रतिक्रिया आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.